नमस्कार. आज आपण बघणार आहोत आवळा कँडी. आवळा एक असतो, पण प्रकार अनेक असतात. तर आपण एक प्रकार करता करता दुसरा प्रकार कसा तयार होईल ते आज आपण बघणार आहेत. आवळे मी इथे 1 किलो घेतले आहेत. आवळे छान स्वच्छ धुवून घेतल्यानंतर थोडे थोडे करून वाफवून घेणार आहेत. आवळे छान वाफवून घेतले की ते थोडे थंड होऊ द्यायचे आहे. त्यानंतर त्याच्या अशा वेगवेगळ्या फोडी करून घ्यायच्या आहेत. म्हणजे फोडी वेगळ्या करून त्याची बी वेगळी करून घ्यायची आहेत. दाखवल्याप्रमाणे याच्या फोडी वेगवेगळ्या करून घ्यायच्या आहेत. त्यानंतर एका भांड्यामध्ये खाली गूळ पावडर टाकून त्यावरती मी आवळ्यांच्या फोडींची लेयर टाकणार आहेत आणि त्यानंतर त्याच्यावर तिसरी लेयर मी ही पिठी साखरेची टाकणार आहे. तुम्ही इथे संपूर्ण साखरसुद्धा घेऊ शकता किंवा संपूर्ण गूळसुद्धा घेऊ शकता. मी इथे दोन्ही अर्धे-अर्धे घेतले आहे. म्हणजे गूळ पावडर अर्धे आणि साखर अर्धी, पिठी साखर अर्धी अशी घेतली आहे. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्हीसुद्धा असेच करून घ्या. त्यानंतर सगळ्यात वरती मी गुळाची लेयर टाकते आहे, म्हणजेच गूळ पावडरची. मी गूळ पावडर आणि पिठी साखर यासाठी घेतली आहे, की याने आवळ्याला पाणी किंवा पाकसुद्धा लवकर सुटतो. हे असेच 3 दिवसासाठी ठेवून द्यायचे आहेत. तिसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता की आवळ्याला पाक छान सुटलेला आहे. आता या फोडी आपल्या वाळवण्यासाठी तयार आहेत. तर बघा तुम्ही आवळा कँडी करता करता आपल्याला आवळ्याचे सरबतसुद्धा तयार मिळते आहे. आता या एका भांड्यावरती रोळी ठेवून त्यातले पाणी पूर्ण काढून घ्यायचे आहेत आणि फोडी या वेगळ्या करायच्या आहेत आणि या फोडी आता वाळवण्यासाठी तयार झालेल्या आहेत. या फोडी आपण छान 4 ताटांमध्ये वेगवेगळ्या वाळवून घेणार आहेत. म्हटले होते ना, सोबतच आपल्याला आवळ्याचे सरबतसुद्धा मिळाले आहेत. यात काळे मीठ टाकले की सरबत हे तयार होतं. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फोडी छान वाळवत टाकायच्या आहेत. या थोड्या वेगवेगळ्या वाळत टाकायच्या, म्हणजे या वाळायला लवकर वाळतात. 2 ते 3 दिवसांमध्ये सहज वाळतात. सरबत हे एका हवाबंद बाटलीमध्ये भरून ठेवायचे आहे. म्हणजे तुम्ही कधी पण याला वापरू शकता. फ्रीजमध्ये ठेवले की हे 4 ते 5 महिने सहज टिकतात. 2 ते 3 दिवसांमध्ये आपला आवळा कँडी अगदी रेडी आहे. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय.